कस्टमर्स मी कस्टमर आहे का? आता बघ. हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे छानच असाल. तर आज आहे मुलांना सुट्टी, त्यामुळे शर्विलने हट्ट धरला की मला तुझ्यासोबत खेळायचं आहे, तेही मेकअप सेट. काय झालं, आमच्या फ्लोअरवर 5 ते 6 मुलीच आहेत, त्यामध्ये एकटा शर्विल आहे बॉय. आणि ह्या सगळ्या मुलींनी काल मेकअप सेट पार्लर असं खेळलं आणि त्याला घेतलंच नव्हतं खेळायला. सो त्याच्या त्या मनात राहून गेलं की मी खेळणार आहे. मग त्या मुली त्याला घेत नव्हत्या आणि मग त्यांनी दुसऱ्या दिवशी हट्ट धरला की नाही, मी मम्माचं मेकअप करणार आहे, मम्माला सगळं तयार करणार आहे, मम्माला छान छान करणार आहे. सो तो काही ऐकतच नव्हता, कामही माझी राहिली होती. पण तरी म्हटलं ठीक आहे, म्हटलं 10-15 मिनटं देते तुला, तेवढ्यात काय ते खेळून घे. तर त्याने सगळं सामान गोळा केलं. हे बघा, तुम्ही बघू शकता, केस विंचरून मला बेल्ट लावत आहे आणि बऱ्यापैकी सामान इथे सगळं दीदीचं घेऊन आलं आहे. तिचा एक वेगळा बॉक्स आहे मेकअपचा, सगळं त्यातून आणलं आहे त्यांनी. अर्धं मेकअप सेट आहे प्लास्टिकचा आणि अर्धं खरं मेकअपचं सामान आणलं आहे. त्याला जे जे आवडेल ते सगळं मला विचारून तो ॲक्टिंग करत होता. सगळे क्रीम हातात घेण्याची, क्रीम लावतोय, जसं पावडर लावतोय, पूर्ण मला तयार करतोय आणि मी कशी त्याला तयार करते हे सगळं बघून सुद्धा तो तसंच सेम टू सेम करत आहे. बघा, इथे पावडर लावायची पद्धत वगैरे सगळं सेम तसंच करत आहे तो. सकाळची छान एनर्जी असते काम करण्याची आणि एका जागेला बसून मला आता पेंग यायला लागला होता. पण काय करणार, जर मी नाही म्हणले तो परत रुसून बसणार. आधीच तो दीदीवर रुसलेला होता की त्याला खेळायला घेतलं नाही म्हणून. सो मी नाही म्हणण्याचा काही चान्सच नाही आहे. तर थोडा वेळ खेळावं म्हणून मी खेळत होते त्याच्यासोबत. जाऊ दे, असंही टी व्ही बघण्यात तो वेळ घालवला असता त्याने, त्यापेक्षा थोडंसं आपलं टाईमपास. आणि हे बघा, दीदीचे कानातले आणलेत त्यांनी आणि ते प्रेसिंगचे कानातले आहेत. ते प्रेस करून व्यवस्थित लावत आहे. त्याला कसं माहिती की हे कानातले कसे घालतात ते मला अजून कळालं नाही, किंवा त्याचं इतकं लक्ष असतं आमच्याकडे. म्हणजे आपण आपल्या कामात असतो, पण लहान मुलं बरोबर ऑब्झर्वेशन करतात, बरोबर निरीक्षण करतात की काय कसं आहे, कोणती गोष्ट कशी आहे. आणि त्याला माहीत आहे की मी दररोज टिकली लावते. मैं इतना अच्छा मेकअप करूँगा कि सभी तुम आपको देख के ही आणि वर डायलॉग मारतोय की मी इतना अच्छा मेकअप कर दूंगा की आपको सब देखते ही रह जाएंगे. आता काय बोलू यावर मी. यानंतर लिपस्टिक कोणती आवडते हे विचारून खरंच लिपस्टिक लावली. मला वाटलं थोडीशी ॲक्टिंगच करेल. आणि यानंतर बघा, मी फेस मास्क यूज केल्यानंतर स्वच्छ धुवून असंच मुलांना खेळायला दिलं होतं, मेकअप किटमध्ये ठेवायला त्यांच्या. तर मलाच लावला सगळा मेकअप झाल्यानंतर. आणि सगळ्यात फायनल हे टचअप. फायनली मी रिक्वेस्ट करून उठले बाबा तिथनं एकदाशी आणि लागले कामाला. तर इथेही आला, मला जवळ येऊन म्हणतो की मी तुला हेल्प करतो, मला माझ्यासोबत खेळशील का म्हणून. असं तर मी म्हटलं, अरे भरपूर कामं राहिलेत माझी, तरी पण नाही, मागे करतो, मी हेल्प करतो म्हणे तुला, आपण फटाफट कामं आवरूया आणि मग खेळ. मग म्हणलं ठीक आहे, चल कामं आवरलं तर तुझ्यासोबत खेळेन. काय असतं ना, मुलांना सुट्टी असते तेव्हा वेगळं काहीतरी करायची इच्छा असते त्यांना, त्यामुळे त्यांच्यासोबत वेळ घालवावा असं त्याला वाटत असतं. आणि हा शर्विल तर खूपच हट्टी आहे. तो मागे फिरत राहतो. म्हणजे मी जर किचनमध्ये गेले तर किचनमध्ये खेळणी घेऊन येऊन बसणार, मी जर हॉलमध्ये काम करत असेल तर हॉलमध्ये. बेडरूम आवरल्यानंतर म्हटलं कपड्याची मशीन लावून घेऊया, म्हणजे मशीन एकदा झालं की कपडे लगेच सुकत घालता येतात. आणि असंही वातावरण आता चांगलं आहे, म्हणजे ऊनच पडत आहे, पाऊस नाहीच आहे बिलकुल. त्यामुळे कधी एकदा कपडे मशीनला होतील आणि सुकत घालीन असं होतं, म्हणजे ते सुकतात पण लवकर, मग लवकर घडी घालून ठेवता येतात. मशीनला कपडे लावण्याआधी म्हटलं बटाटेही उकडायला ठेवले आहेत. एखादी नवीन रेसिपी ट्राय करायचं मनात होतं खूप दिवस झालं. आज मुलांना सुट्टी आहेच तर लागलंच ती रेसिपी ट्राय करून घेऊया. इथे मी लिक्विड पराठा असा ट्राय करणार आहे आज, पण तो फसला आहे, मी तुम्हाला पुढे दाखवेनच. तर इथे मशीन ही लावून झालेली आहे. इकडे मी 4-5 बटाटे उकडून घेतले आहेत, ते अशा प्रकारे किसून घेत आहे. आणि याच्यामध्ये सगळे आपले सुखे मसाले टाकत आहे, जसं की हळद, धनेपूड, जिरेपूड, गरम मसाला थोडासा टाकला आहे चवीसाठी. आणि अजून चवीसाठी याच्यामध्ये लसूण, अद्रक आणि मिरची हे एकदम बारीक चिरून टाकले आहे यामध्ये. आणि मीठ टाकलं आहे यामध्ये, कोथिंबीर ही बारीक चिरून टाकली आहे. आणि 1 वाटी गहूचं पीठ घेतलं आहे, ज्याचं आपण बॅटर रेडी करणार आहोत. यामध्ये मी थोडंसं चिली फ्लेक्स आणि काळी मिरीची पावडर असते ती सुद्धा टाकली आहे. आणि छान अशी, म्हणजे आपण डोशाची जशी असते कन्सिस्टन्सी तसं आपण ह्याला चांगलं बॅटर मिक्स करून घेणार आहोत. इथे मी तवा प्री हीट करून घेत आहे आणि थोडंसं तेलही टाकून घेत आहे, जेणेकरून हे मिश्रण खाली चिटकू नये. एवढी सगळी तयारी होत असताना मी पहिला आलू पराठा तव्यावर टाकणारच, तेवढ्यात डोरबेल वाजली आणि माझं पार्सल आलं, ज्याची मी वाट बघत होते 2-3 दिवसापासून.
हे कोणतंही ऑनलाईन प्रोडक्टचं पार्सल नाही ना कोलॅबरेशनचं पार्सल आहे. अजून मला कोलॅबरेशन मिळत नाहीत. पार्सल खोलण्याची उत्सुकता तर होतीच, पण आधी मुलांना भूक लागली होती म्हणून मी आधी जेवण बनवून घ्यायचं ठरवलं. म्हणून मी ठरवले की आधी जेवण सगळं तयार करून घ्यायचं, नंतरच पार्सल खोलायचं. तर इथे मी लिक्विड आलू पराठा करून घेतला आहे. तर पहिला जो लिक्विड आलू पराठा आहे तो एकदम छान झाला. तवा छान असा प्रीहीट झालता म्हणून की काय एकदम छान भाजला गेला, एकदम तुम्ही बघू शकता. पण नंतरचे जे काय आहे त्याचं म्हणजे ती पोळीच तयार होईना, तुटायचीच मध्ये एकदम अशी, काय कळेना काय झालं. तरी तसेच मी अर्धे अर्धे करून भाजले आणि मला दुसरंही काहीतरी जेवण बनवावं लागलंच शेवटी. आणि हा जो काही व्याप झाला त्यावरून मला हे एक ठरलं की आपली ट्रॅडिशनल पारंपरिक जी आलू पराठाची रेसिपी आहे ती छान आहे. म्हणजे भाजी वेगळी बनवायची, कणिक वेगळं मळायचं, कारण हे काहीतरी आपण शॉर्टकट करायला जातो पण इतकं छान होत नाही. तर इथे माझं जेवण वगैरे बनवून सगळं झालेलं आहे आणि आता मी हा बॉक्स खोलत आहे. तर या बॉक्समध्ये आहे फरसाणा. तर तुम्ही म्हणाल त्यात काय एवढं विशेष. आता जे माझ्या आधीपासून ब्लॉग बघतात त्यांना माहीत आहे की मी गुजरातमध्ये राहते आणि तिथे आपला फरसाणा मिळत नाही. इथे फक्त गाठिया म्हणजे तिखट शेव, त्यात पण वेगळे फ्लेवर्स असतात जे एका पॉईंट नंतर नको वाटतात खायला. मी मिसळ किती वेळा बनवायची राहिली आहे कारण फरसाण नाही त्याचा मिळते म्हणून. सो माझा एक शाळेतला मित्र आहे, त्याने नवीनच दुकान टाकलं आहे फरसाणाचं. तर म्हणलं वा मस्त झालं का. मग त्याला सांगून मी फरसाणा मागून घेतला. म्हणजे आपल्या इकडचा लसूण चिवडा म्हणा, चकली म्हणा किंवा चिक्की म्हणा किंवा जो मिसळचा फरसाणा आहे जो मला गुजरातमध्ये किती फिरलो तरी आम्हाला मिळाला नव्हता, तो मी मागून घेतला आहे. तर जवळजवळ 5 किलोपर्यंत सामान मी मागून घेतलं आहे. मी खूप वेगवेगळ्या राज्यात फिरलेलं आहे आणि म्हणजे खूप वेळ घालवला आहे वेगवेगळ्या राज्यांमध्ये. तिथे कुठेच असा प्रॉब्लेम आला नव्हता जो आम्हाला गुजरातमध्ये फेस करायला लागतोय. तशी इथे खूप व्हरायटी आहे पण आपली टेस्ट आहे ना ते आम्हाला इथे मिळत नव्हतं, ते आम्ही इथे मिस करत होतो. त्यामुळे आजचा दिवस भारी झालेला आहे कारण माझं आवडतं सामान आलेलं आहे.